आणि काहीच रात्री कोणीतरी माझ्या पोल्ट्री हाऊसमध्ये घुसलं होतं. ठीक आहे, ते समजलं मला कसं घुसलं, कधी घुसलं होतं ते. पण जर इथे असताना तो घुसला इथे माहिती आहे ना, तर त्याच्या तंगड्या तोडणार मी. मग तो कोणी पण असो, घरचा असो किंवा बाहेरचा असो, त्याची पूर्ण वाट लावणार मी. हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आय होप तुम्ही सर्व चांगले असाल. पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मोस्ट वेलकम. सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना राधे राधे. तर काय आता जस्ट व्हिडिओ अपलोड करून आलो यूट्यूबवरती. ठीक आहे, तर इथून मला जावं लागते डोंगरावरती. डोंगरावरती गेल्यानंतर मग व्हिडिओ अपलोड करू शकतो. तर तिकडे जातो सकाळीच आणि थंडी पण स्टार्ट झालेली आहे. तर मजा येते थंडीमध्ये जायचं सकाळी आणि मस्त डोंगरावरती सकाळी मस्त कवलं ऊन भेटतं, कवलं ऊन आणि मस्त वाटतं. आणि इकडे बघा माझी सर्व पलटण माझी इकडे काय फिरते बघा. इथली पलटण आहे बघा, कोंबडे पण झालेत. तर आणि माझ्याकडं असं बिझनेस करणार आहे ना मी. अंडं पण सेल करणार, पिल्लं पण सेल करणार आणि कोंबडे पण सेल करणार आणि कोंबड्या पण सेल करणार. ज्याला जे पण हवं असेल तो मला कमेंट करा आणि मला कॉन्टॅक्ट साधा. त्याला मी अंडं, पिल्लं, कोंबडं सर्व त्याला मी देऊ शकतो विकत्री. तर चला काहीच तर फ्रेश होतो आहे, नाश्ता वगैरे करतो आहे. कारण जेव्हापासून हे झालं आहे ना, तेव्हापासून माझ्या खाण्याचं पण वांदे झालेत. ठीक आहे, तर चपातीच खावं लागते, ती पण गव्हाची चपाती खातो आहे, दुसरं काही खाऊ शकत नाही. तर सर्व बंद झालं आहे माझं खाण्याचं. तर ॲडजस्ट करावं लागणार. तर जास्त नाही, थोडंफार खातो आहे. छान पोटाला जेवढं लागतं तेवढंच खातो आहे. काहीच फ्रेश झालो आहे आणि आता नाश्ता करायला बसलो आहे. तर नाश्त्यामध्ये बघा एकदम कसं कसं असते, काय काय असते. तर बघा, चपाती, मिरची, चटणी आणि फ्लावरची भाजी, त्याच्यासोबत दाल आहे. ठीक आहे, तर हा सकाळचा नाश्ता. गाईज, आमच्याकडे सकाळचा नाश्ता असं करतात. तुमच्याकडे नाश्ता कसं करतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तर गाईज हे नाश्तामध्ये सर्व असते माझ्याकडे. तर गाईज हात कापलेला आहे ना, ठीक आहे, त्याच्यासाठी हे असं खायला लागते. कारण दुसरं काहीतरी असतं ना, फक्त वावडी असतात, ते लागलं आहे, ते पिकणार. ठीक आहे, ते जास्त होणार, त्यासाठी मला हे खावं लागते. तर काही चला आता खातो आहे फटाफट. त्यानंतर माझं काम पण राहिलं आहे, ते करायचं आहे. पण सध्या नाश्ता वगैरे करतो आहे, त्यानंतर मग पुढचा प्रोसेस चालू. ठीक आहे, तर काहीच म्हणजे पोल्ट्री फार्ममध्ये पेरू आहे आणि ते मी पेरू बघितला होता. तर पिकाला आला होता. हां, तर तो पिकला आहे की नाही, खूप मोठा झाला होता. तर तुम्हाला दाखवते मी की एक्झॅक्टली पेरू आहे की नाही आहे. ठीक आहे, तर काही चेक करा. हे बघा, हा बघा इथे. तर काहीच पेरू खूप मोठा आलेला आहे. तर त्याला आता पाडूया अशा प्रकारे. ओवा, तर काही चेक धिस पेरू. तर बघा पेरू किती भारी आहे. आणि पेरू बघा किती, खूप सारे पेरू याच्यावरती आहेत. हे बघा, इकडे पण खूप सारे पेरू याच्यावरती आहेत. तर हा पेरू ठीक आहे ना, आणि पिकलेला आहे आणि खूप मोठा पण आहे. बघा ना किती रट्टेस आहे, खूप मोठा सारा पेरू आहे. ठीक आहे, तर काहीच त्याला आता मस्तपैकी नेणार. ठीक आहे, आणि त्याला खाणार मस्तपैकी. ही दिसते ही शिडी, अशी शिडी बनवायची आहे. ठीक आहे, तर ती काय मी 2-3 दिवस खूप विचार केला कशी बनवायची. पण बोलतात ना, जर स्वतःवरती जर विश्वास असेल ना, तर तुम्ही काय पण करू शकता. तर स्वतःवरती विश्वास आहे आणि ह्याची शिडी मी काय पण करून बनवणारच. कारण स्वतःवरती विश्वास आहे. बोलतात ना, बिलीव्ह इन युअर सेल्फ, तसं स्वतःवरती विश्वास आहे. तर शिडी काय सर्व गोष्टी करू शकतो. ठीक आहे, तर चला पहिले आता पेरू वगैरे आणलेला आहे. तर पेरू मस्त धुवून आणि खातो आहे. ठीक आहे, आणि काहीच रात्री कोणीतरी माझ्या पोल्ट्री हाऊसमध्ये घुसलं होतं. ठीक आहे, ते समजलं मला कसं घुसलं, कधी घुसलं होतं ते. पण कोणाची हिंमत झाली या पोल्ट्री फार्ममध्ये घुसण्याची, हे मला बघायचं आहे. तर सध्या तरी इथे त्याला काही भेटणार नाही मिळत. ठीक आहे, जर इथे असताना तो घुसला इथे माहिती ना, तर त्याच्या तंगड्या तोडणार मी. मग तो कोणी पण असो, घरचा असो किंवा बाहेरचा असो,
त्याची पूर्ण वाट लावणार मी. कधी हिंमत नाही करणार कुणाच्या वस्तू चोरण्याची, कारण जी मेहनत करून जी वस्तू बनते ना ती जर चोरली ना तर मग त्याचं खरं नाही मिळत. मला कोणी पण असं. काल कोणतरी इथं आले होतं, पण बघूया आता पुढचं प्रोसिजर काय आहे काय नाही. आणि माझ्या आईच्या कोणी जर घुसलं तर त्याला चोरी केली तर त्याला सुट्टी नाही मिळत. त्याला बेमार असेल, बेमार खतरनाक वाला मारा असेल, मग विचार नाही करणार. तर काहीच बघा आमच्याकडे पाहुणे आलेत. हे बघा पाहुणे, हे 2 पाहुणे, आणि इकडे बघा चढतोय वरती. आणि काहीच माझं बघायला गेलं तर हे काम मी कंप्लीट केलेलं. काल 30% झालं होतं, आज बघायला गेलं तर 50% झालेलं आहे. हे बघा, ठीक आहे. ही अशी शिडी एक साईडला बनवली आहे बघा, केली का नाही परफेक्ट शिडी. काहीच बघायला गेलं तर माझं काम झाले कंप्लीट. हे बघा शिडी, कारण ही एवढी उंच काय बघू शकता. बघा ही झाली शिडी, ठीक आहे. अशी प्रकार झाली शिडी. तर हे एवढं आहे ना, एवढं जमिनीमध्ये ते गाळणार. आणि हे बघा शिडी जबरदस्त, ठीक आहे. तर चला तुम्हाला दाखवतोय वरती चढून मी, ठीक आहे. तर बघा, हे बघा, ठीक आहे. मजबूत झाली, मजबूत बघा. मजबूत, ठीक आहे. बघा दिस इज द सीडी अँड कंप्लीट उतरिंग. बघा सीडी इज कंप्लीट. तर गाईज बघायला गेलं तर सीडी 100% कंप्लीट आणि गाडी मजबूत केलेली आहे. तर गाईज 1 वाजला आणि सकाळपासून याच्या मागं लागलं होतं. तर पूर्ण बनवायची होती, ती पूर्ण बनवली आणि रेडी पण केली आहे. तर आता हे थोडंसं दिसतं नाही, तर हे जमिनीमध्ये पण गाडायचं आहे. तर ते तिथेच खड्डा खोनावं लागेल, पण आता कुठे ती सेट करायची हे डिसाईड करावं लागेल. त्यानंतर एकदा सेट केली ना परत काढता नाही आली पाहिजे. तर अशा ठिकाणी ती सेट करावं लागणार, कारण 10 वेळा काढ खण नाही करू शकणार, कारण ते एकदा जमिनीमध्ये काढायचे ते म्हणजे पूर्ण एकदम घट्ट होऊन जाईल. मग तिला ऑप्शन नाही मिळत निघण्याचं, हिलण्याचं. तर काहीच आता पहिले जेवण वगैरे करतो आहे, कारण खूप भूक लागली आहे आणि दुपारचे गोळे वगैरे पण खायचे आहेत. तर ते हे मला माहीतच नाही कसे करायचे काय नाही, पण बोलतात ना स्वतःवर विश्वास होता की करू शकतो. तर सकाळीच ते आलो इथे आणि कसं काय काय आहे ते पूर्ण बघितलं की कसे सेट होणार, कसे बनणार ती आणि कसं करायची ती. तर ऑटोमॅटिक ते होत गेले, कारण मी लाकूड मिस्त्री नाही मिळत, ठीक आहे. मी कोणताच काही मिस्त्री नाही मिळत, ठीक आहे. तर जसं दिमागमध्ये आलं, कारण पूर्ण विचार शक्ती खूप स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही मिळत. प्रत्येक गोष्ट करतो आहे. आणि आमच्या घराचं पण ना भिंतीचं बांधकाम मीच केलेलं आहे, कारण मी पण मिस्त्री नाही मिळत. तर ते पण केलं, म्हणजे बोलतात ना ऑलराऊंडर, प्रत्येक गोष्ट ऑलराऊंडर. थोडी जास्त का नाही, पण थोडीफार ती येते, ठीक आहे. तर हीच बनवायला 1000-1200 रुपये द्यावं लागले असते, तर ती मी स्वतः बनवली. तर स्वतःवर बिलीव, ठीक आहे. ते काही चला आता जेवण वगैरे करते मस्त. आणि मस्त ही एक बनवली आहे, ही एक बनवली. तर 2 शिड्या हा बनवल्या आहेत, कारण ह्या शिड्या का बनवलेल्या आहेत, कारण आतमध्ये कोंबड्या ना, ठीक आहे. तर तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये. एक इथे अशी लागणार आणि एक त्या साईडला, तिथे एक त्या साईडला तिथे लागणार, तिथे एक अशी लागणार आणि एक इथे अशी लागणार. तर अशा 2 शिड्या बनवलेल्या आहेत, म्हणजे आज 3 शिड्या बनवलेल्या आहेत मी. तर हे पण माझं झालं काम कंप्लीट आणि माझं पण झालं काम कंप्लीट. माझं काही 2 माझे शेर ते पण झोपले इथे मस्त. तर त्याच्यासाठी पण काय घर बनवायचं आहे छोटंसं, कारण रात्री ते पण राहणार इकडेच, कारण पुऱ्या ग्राउंडमध्ये खुलं फिरणार ते पण राहणार इकडे. तर असं पूर्ण म्हणजे जे खूप मोठमोठे कामं आहेत ना ती 90% झालेले आहेत, 10% राहिलेले आहेत. तर ते 10% मिनिमम 4-5 दिवस तर लागणार ते पूर्ण व्हायला. आणि मग 4-5 दिवसानंतर मग माझं पूर्ण इथलं मी इथे राहणार, सर्व गोष्टी मी इथेच करणार, ठीक आहे. रात्री पण इथं झोपणार, इथेच राहणार आणि पूर्ण माझं इथे राहणार. आणि बाहेरचे जे कोंबडी वगैरे आहेत ते पण इथे येणार. आणि गाईज 31st पण आता जवळ आलेली आहे, ठीक आहे. तर 31stला कोणाला जर कोंबडी पाहिजेत असणार तर मला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा.
व्हॉट्सअपला करा, इंस्टाग्रामला करा किंवा कॉलिंगला करा. तर ज्याला पण कोंबडा जर पाहिजे असेल तर माझे कोंबडं असणार. ठीक आहे, त्यांना भेटणार कोंबडं 1 किलोपासून तर 2 किलोपर्यंत त्यांना कोंबडं माझ्याकडं भेटणार. कोणाला पाहिजेत असणार तर मला कॉन्टॅक्ट साधा. तर गाईज, कोणी माझा व्हिडिओ बघून तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज, माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मजेशीर. ठीक आहे, ओके, बाय.